मायमोगाचो येवकार हांव भक्ती पै बाळगी. सुरवेक पळोवया आयच्यो हेडलायन्स. खोर्जुवे हळडोणच्या पुलापना सापडली अनवळखी दादल्याची कूड. उफेतना दिश्टी पडली थळाव्यांक. उजो पालोवपी दळ आनी पोलिसांनी घेतली कूड ताब्यांत. सरकाराचेर टिका केली म्हणून पत्रकारांचेर घालपाक मेळच्यो नात क्रिमिनल केशी. सुप्रीम कोर्टाची उत्तर प्रदेश सरकाराक तंबी. संविधानाच्या कलम 19(1)(अ) खाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचो अधिकार. शेनवारा दाटतली दाट कुपां, पूण तेच बरोबर जाणवतली उष्णताय. आयतार आनी सोमारा घसघसतलो पावस. हवामान विभागाचो येल्लो अलर्ट. आनी आतां आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान. खोर्जुवे हळडोणच्या पुलापोना उदकांत अनवळखी दादल्याची कूड उफेतना थळाव्यांक दिश्टी पडली. संबंदीत विभागाक थळाव्यांनी कळीत करतकच उजो पालोवपी दळ आनी पुलीस अधिकाऱ्यांनी ही कूड ताब्यांत घेतली. फुडलो तपास चालू आसा. कालवीन ब्रिजा पोना धोक्याचेर एका अनवळखी दादल्या मनशाची कूड उदकांत तरंगतना सापडली. ही घडणूक जेन्ना हांगासरले कांय लोकल्स आसा तांकां कळ्ळी, तेंच्यांनी ताबडतोब जे फायर डिपार्टमेंट आसा तशेंच आल्दोना जे पुलीस चॅकपोस्ट आसा तांकां ताबडतोब ह्या घडणुकेची म्हायती दिली. तांकां ही म्हायती मेळटाच ते ताबडतोब हांगा पावले. हांगासरली जी उदकांत डेड बॉडी आशिल्ली ती एकदम कुशिल्ल्या अवस्थेन आशिल्ली, ती तेंच्यांनी काडली. तशेंच 108 हांगा पाविल्ले आसा. तेंच्यांनी ही बॉडी जी आसा ही ताब्यांत घेतिल्ली आसा आनी फुडलो तपास पुलीस डिपार्टमेंट करीत आसा. माझे नाव योगेश गडेकर आणि हांव आल्दोनचो. आयज आमच्या एक आल्दोना खोर्जुया ब्रिजा पसून एक बॉडी व्हांवून येताली. कोण अननोन तो अजून पासून खबर ना ती बॉडी कोणाची ती. आणि आमच्या खोर्जुचे एक भुरगे आमचेच फ्रेंड ते, तेंच्यांनी म्हाका एक इन्फॉर्म केलें एक बॉडी व्हांवून येता म्हणून खोर्जुयसून, आनी ती कुसला म्हणून सांगलें, वास मारता. हांवें तांकां सांगलें तुमी ती बॉडी पळया खंय वयता ती, कित्याक हांव नासलो थंयसर, कळ्ळें न्हू. आनी मागीर हांवें कॉन्टेक्ट केलो आमच्या अजय साहेबाक आउटपोस्टार, कित्याक ते आमी केन्नाय सांगल्यार ते आमच्या फोनाक रोखडेच येता. आनी तेंच्यांनी चड टायम काडूंक ना आनी सोमतेच येयले ते. आनी आमचे ते खोर्जुचे भुरगे आसले तेंच्यांनी बॉडी फॉलो करीत करीत ते कालवे येयले. उदकाचेर व्हांवून येयली ती आनी तेंच्यांनी कालवे पुला वरसून पळयली. आनी ती बॉडी मागीर थंय एक श्याम म्हणून आसा तो नुस्तेकार, आनी तो आमकां सदांच हेल्प करता खंयच्याय कित्याकूय अशें दर्यान कितें जाल्यार. हांवें तेका घेतलें पुलिसांनी आनी ती बॉडी हाडली सायडीक. आनी आतां ती बॉडी वयर काडली आनी आतां ती बांबोलीम व्हरतले ते. पूण ती अननोन आसा, पूण कोणायची धर अशी अननोन बी कोणें कंप्लेंट दिला जाल्यार ती बॉडी इन्क्वायरी करपाची आमच्या पुलीस स्टेशनार आउटपोस्टार आल्दोना. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, मनीषा जाधव आनी संगीता ओली. फक्त सरकाराचेर टिका केली म्हणून पत्रकारांचेर क्रिमिनल केशी घालपाक मेळच्यो नात. सुप्रीम कोर्टान एका म्हत्वाच्या निर्णयात उत्तर प्रदेश सरकाराक तंबी दिल्या. संविधानाच्या कलम 19(a)(अ) खाला अभिव्यक्ती स्वतंत्राचो अधिकार खास करून पत्रकारांक संरक्षण आसा हाचेर न्यायालयान भर दिलो. पत्रकार अभिषेक उपाध्याय आड उत्तर प्रदेशात दाखल केल्ल्या एफआयआराचे जापेत हो निवाडो आयलो. उपाध्यायान राज्याच्या प्रशासना भितर जातींचो वापर जाता अशें सांगपी लेख बरयल्लो. ताका लागून भारतीय न्याय संहिता आनी माहिती तंत्रज्ञान कायद्यातल्या विविध तरतुदी खाला एफआयआर नोंद जाल्ल्याचो आरोप आसा. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय आनी SVN भट्टी हांच्या खंडपीठान सांगले फकत पत्रकारांच्या लिखाणाक सरकाराचेर टिका अशें मानतात, म्हूण लेखकाचेर गुन्यांवकारी गुन्यांव दाखल करचे न्हय. हे प्रकरण विचाराधीन असताना ताचेर कसलीच सक्तीची कारवाय करची न्हय अशें सांगून न्यायालयान उपाध्यायाक अंतरीम संरक्षण दिला. उपाध्यायान भौशीक दुस्वासाक चालना दिवपाचो आनी बदनामी करपी विधानां केल्यात अशें एफआयआरात म्हटलां. सरकारी नेमणुकांनी ठाकूर समाजाक प्राधान्य दिवपा विशीं चर्चा करपी तांच्या लेखात कागाळ सुरू जाली आनी हो लेख उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथाचो अपमान करपी आशिल्ल्याचो दावो केलो, जाचे वर्णन एफआयआरात देवाच्या अवतारा सारखे अशें केला. सुनावणे वेळार
उपाध्यायाच्या वकिलान FIR तुच्छ आसा अशें पत्रकाराक आपले काम केल्ले खातीर धांवडावपाक हेतू आसा असो युक्तिवाद केलो. तशेंच उपाध्यायान FIR रद्द करपाचे याचिकेविशीं उत्तर प्रदेश सरकारा कडल्यान जाप मागल्या. ह्या प्रकरणाची सुनावणी 4 सप्तकात जातली. ह्या निवाड्याक भारतात प्रेस स्वातंत्र्याची महत्वाची पुष्टी म्हूण तोखणाय केल्या, जाका लागून मतभेद दांबपा खातीर कायदेशीर यंत्रणेचो गैरवापर करपा आड स्पष्ट संदेश मेळटा. गोवा 365 खातीर मनीष परब आनी सानिका नागवेकर. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. 7 कडेन ऑल इज वेल आसा जाल्यार 23 कडेन भाजपाक नेट लावपाक जाय. भाजपाच्या सदानंद शेट तानावडेन मिडियाक उक्ते गूत सांगून सोडले. नेट आशिल्ल्या आनी नेट लावपाक जाय आशिल्ल्या मतदारसंघाची ताणें वळेरी सांगली. अर्थातच मेंबरशिपीचे बाबतींतलो हो डेटा ताणें स्वताच मिडियाक दिला. भाजपाची कोर कमिटीची आयज बसका जाली. बसके उपरांत मिडियान विचारिल्ल्या प्रश्नांक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तशेंच आदल्या आमदारांनी जापो दिल्यो. तेतून भाजपाचे मेंबरशिपीक खंय नेट मेळ्ळो आनी खंय मेळ्ळो ना तें गोंय प्रदेश कार्याध्यक्ष सदानंद शेट तानावडेन सांगलें. उर्फान मुल्लाचो विशय आसलो, तशेंच रस्त्यांच्या कामांचो विशय आसलो. जाणा जावन घेवया भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्याच तोंडांतल्यान वस्तुस्थिती. पूण आमकां जितली अपेक्षीत आसा तितली अजून जावना. थिवी जितले आमकां दिसता तितले जावना. म्हापसा आमकां जाय तितली जावना. शिवोले थोडो नेट जावं जाय. सालिगांव आनी वाडूं जाय. कळंगूट आनीक वाडूं जाय. हळदोना जी आसा ती खूब मातशें फाटीं आसा. पणजी आमी सरांनी आतां 3,000 लागीं आयल्या, तरी पण आमची अपेक्षा ती खूब फुडें वचूं जाय. मागीर सांताक्रूज तालिगांव ओके आसा, तर सांताक्रूजूय आमकां थोडो नेट लावंक जाय. सांतांद्रे आमकां नेट लावंक जाय. कुंभारजो आमकां नेट लावंक जाय. मया सुद्दां आमकां अपेक्षीत जाय तितली अजून जावना, थंय आमकां नेट लावंक जाय. कारण तो आमदार आमचो मयेचो आमी सगळेच महाराष्ट्रांत आसल्या कारणान थोडेशें तातूंत कॉर्डिनेशन जावना. साखळी, परये, वाळपय बऱ्या तरेन जालें. प्रियोळ आमकां नेट लावंक जाय. फोंडा आमकां नेट लावंक जाय. शिरोडा आमकां नेट लावंक जाय. मागीर मुरगांव, वास्को, दाबोळी प्रॉब्लम ना, ते खूब फुडें गेले. त्या नंतर कुठ्ठाळे आमकां मातसो नेट लावंक जाय. कुर्तोली आमकां नेट लावंक जाय. फातोर्डा आमकां थोडो नेट लावंक जाय. कुंकळे, केपें, कुडचणे, सावर्डे, सांगे आनी काणकोण हे मतदारसंघात म्हणजे आमकां आमचे आतापर्यंत आमी साधारण एक आज 2 लाख जातले, पण बाकीची जी मेंबरशीप आमकां जर ही हांवें जे आतां मतदारसंघात सांगला थंय जर आमी थोडोसो जर आनी नेट लावन आमी NRI सर्वनामे सगळे आमचे जे आसा ते आमी टील दसरा पर्यंत इन्क्लुडींग मी म्हज्या सकट आमी महाराष्ट्रान दसरा जातकच तो पर्यंत आमी सगळ्यांनी जबाबदारी घेतल्या कांय मतदारसंघाची. रस्ते तशेंच भाजपाच्या स्पोक्स पर्सनांची वादग्रस्त स्टेटमेंटाचेरय तानावडेन स्पश्टीकरण दिलें. तशेंच भाजपाच्या आदल्या मंत्र्यांनी उर्फान मुल्ला हो पयलीं पार्टीचो स्पोक्समॅन आशिल्लो, पण गेल्या आमी जेन्ना परत पार्टीचे स्पोक्स पर्सन बदलले त्या वेळाचेर उर्फान मुल्ला हे पार्टीचे स्पोक्स पर्सन ना, आणि त्यामुळे ते जो कितें स्टेटमेंट करता तो वैयक्तीक स्टेटमेंट, पार्टी कडेन त्या स्टेटमेंटाचो कसलोच संबंध ना. पण पार्टी बरोबर आसा मेंबर पार्टीचो डेफिनेट आसा न्ही, पण पार्टीचो मेंबर असो वेगळो आनी एखादो स्पोक्स पर्सन वेगळो. स्पोक्स पर्सनाचे लिस्ट आमी पयलीं जे आशिल्लें ते सगळे लिस्ट हें करून आमी नवीन लिस्ट डिक्लेअर केलें इमिडिएटली आफ्टर म्हाका दिसता इलेक्शन जातकच, आनी त्या लिस्टा भितर आमी नवीन पार्टीचे स्पोक्स पर्सन अपॉइंट केल्ले. त्या लिस्टा भितर उर्फान मुल्लाचें नांव ना. सोशल मिडिया हँडल तेका आमी सांगतले की तेणे जर सोशल मिडियाचेर जर ना स्पोक्स पर्सन म्हणून आसा जाल्यार हांव तेंचे कडेन उलयतां स्पोक्स पर्सन, कारण स्पोक्स पर्सन म्हणटकच ते ऑफिशियल स्टेटमेंट ऑफ द पार्टी जाता, आनी त्यामुळे हांव तेंचे कडेन आतां उलयतां आनी तांकां सांगता की जर तें नांव आसा स्पोक्स पर्सन दॅट हेज टू रिमूव. जे देड वर्स हांव PWD मिनिस्टर आशिल्लो गोश्टी केल्यो खुबश्यो गोश्टी जातल्यो. इवन आतां CMन म्हटलें पळय कोडिंग केल्लें. पयलीं आमी रस्ते जे आसताले पळय ताका फ्रॉम दीस हावस टू दॅट हावस करताले. CMन जो आतां स्टेटमेंट केला की आमी रस्त्या वायज कोडिंग करता ते हांवें इनिशिएट केल्लें. तो तांबा म्हणटा मनीस पळय हांवें तो रोड पॅच पॉटहोलाचे हो विशय जालो. फाटल्या एका 18,000 रुपया पॉटहोलाचो विशय तसो आसूच ना. तो क्युबिक मिटरान कॉन्ट्रॅक्ट आहा. सो क्युबिक मिटराचेर वचपाक जाय जाल्यार कळटा. पण एनी तेजेर हांव चड तिका उलोवपाक शकना कित्याक आतां हांव ना. पूण CMन जो स्टेटमेंट केलो तो विशय CMक कितें केलो तो CMक खबर आहा. पूण विशय होच की जो तो फुडें हांवें चालू केल्ले पळय आर्टिफिशियल इंटेलिजन्स तेच घेवन तो ऑनरेबल CM फुडें व्हरता. एवरी रोड इन द कॉन्स्टिट्युन्सी व्हडलो धाकटो बारीक ते कोडिंग केल्ले आनी एस्टिमेट आतां कोडिंगा प्रमाण येतले.
सो फाल्यां डुप्लिकेशन जावपाक जायना हो विशय आमी तेन्नाच फुडें वयल्लो तो सीएमान कंटिन्यू केल्लो पूण तुमकां केन्ना अशें आढळ्ळें की सिस्टम सारकी ना कशें PWD समजना न्ही आतां म्हणजे पळय आतां रोड फ्रॉम निलेश काब्राल हावस टू विजय सरदेसाय हाचे म्हणया सो हो रोड डिफायन्ड आसना न्ही हो खंयच्याय कितले आसतले सो जेन्ना एवरी रोड इज कोडेड म्हटल्यार कोड नंबर दिलो आनी कोड नंबराचेर जेन्ना सिस्टमा भितर आतां गतीशक्ती सीएमान सगळे फायले गतीशक्ती घालता बाकीचे गोष्टी घालपाक लागल्या सो हितू भितर कितें जाता एक डेटा आहा तो भितर उरता फिडींग करता विथ कोड नंबर जेन्ना 10 डिजीट 12 डिजीट कोड आसता पळय तो रिपीट जावंक शकना सो हेजे खातीर तितू भितर सगळे नंबर मारलो कोड मारलो भितर हे जाल्यार तुका तो रस्तो हेजे पयलीं कितले फाटी केला कितें केला त्या रस्त्यार खर्च केला हे सगळें दिश्टी पडटा अशें पयलीं जायनासलें. तानावडे सांगता मेंबरशिपीक नानेट थिवी म्हापसा शिवोली सालिगांव कळंगूट हळदोणा पणजी सांताक्रूज सांत आंद्रे कुमारजुंवे मये प्रियोळ फोंडा शिरोडा कुठ्ठाळी कुट्टरी फातोड्डा कुंकळी केपें कुडचडे सावड्डे सांगे आनी काणकोण खंय ऑल इज वेल तालिगांव सांखळी परये वाळपय मुरगांव वास्को आनी दाबोळी. गोवा 365 खातीर विल्यम रॉड्रिक्स आनी सानिका नागवेकर. गोंयभर नवरात्रीची परब मनोवपाची उमेद पातळ्ळ्या. गोंयांत वेगवेगळ्या थळार नवरात्री उत्सव चालू आसात. पळयात नागेशी बांदोडेचो नवरात्री उत्सव. नवरात्रीक हांगा लोक भायले तशेंच गोंयचे लोक हांगा उपवाट्ट गर्दी करतात मकरा खातीर आनी मकर पळोवपाक लोक हांगा मुद्दम येतात कित्याक मकर हो जो ढोल ताशाचो आवाज आनी आरत्यो ज्यो जातात त्यो पळोवपाक भायल्यान लोक तशे पर्यटन लोक हांगा येतात आनी हांगा हो मकराचो उत्सव लोक मनयतात. भवानी शंकर नागेश मारुती की जय राम जय जय राम श्री राम 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 जय राम जय श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय. नागेश मारुती संस्थानात आज दुसरी नवरात्राची रात आनी एका 10 मिनटांनी सुरू जावपाक आयचो जो देखाव केल्लो आसा तो इतलो देखाव आसा तो पळोवपाकूच हजारांनी लोकांची हांगा उपस्थिती आसा. कितलेशेच लोक देखाव पळोवन गेले कितलेशेच लोक आतां मकराक रावतले. तेन्ना नवरात्र म्हणल्यार हो नागेश मारुती संस्थानाचो परिसर गडगडाट जाता एक व्हडले तरेची जागृती येता. अशेंच ही आतां कालची रात आयची रात अशें कशें 9 दीस जाता हें कोणाकूच कांय कळना.
गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. घेवया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. केंद्र सरकारा वतीन हालींच बांदोडा पंचायतीक पर्यटन आनी कल्याण पुरस्कार फावो जाल्ल्यान सुदीन ढवळीकरान खोस उक्तायली. उत्कृश्ट पर्यटन थळा सयत सगळ्या मळार उत्कृश्ट कामगिरी केल्ल्यान पंचायत ह्या पुरस्काराक पात्र आसा. बांदोडा बऱ्यो वैजकी सुविधा, GEC, GVM आनी PS कॉलेज फार्मागुडी हांगा शिक्षण सुविधा आसा जी विविध तरेचे शिक्षण दिता आनी ते सगळे बांदोडा पंचायती खाला येता अशें सुदीन ढवळीकारान सांगलें. हाचे भायर देवळां आनी सनातन संस्था आदर्श आध्यात्मीक ज्ञान दितात. उणीर थळाव्यांनी गटार प्रक्रिया प्रकल्प पुराय करपाक सहकार्य केल्यार बांदोड्यान नितळसाण आनी पर्यावरण बरे तरेन राखपाक मजत जातली अशें तांणी सांगलें. आयज खूब खोस भोगता आमकां जो टुरिजम ऑफ इंडिया आनी आमकां बेस्ट टुरिजम एवॉर्ड आमच्या पंचायतीक फावो जाल्लो आसा. हो एवॉर्ड जावन आसा गांवच्या लोकांच्या विकासाचे बद्दल, ज्या लोकांनी विकास केला त्या विकासाच्या बद्दल हो आमचो एवॉर्ड जावन आसा. बेस्ट टुरिजम विलेज, जी आमची गांवची देवळां, जी बाकीची जी आमचे नेचर आसा ते नेचराक पळोवन आमकां एवॉर्ड फावो जालो. आयज खरेंच हांव त्या लोकांचे धन्यवाद म्हणटा, कारण त्या लोकांक लागून, जे गांवच्या लोकांक लागून तेणी जे उदरगतीचे पावल उखलिल्ल्यान, तेणी जे आमचे कल्चर आमचे सगळें सांबाळून दवरला म्हणून आमकां एवॉर्ड फावो जाल्लो आसा. अध्यात्म आणि वेलनेस दोन गोष्टींचेर बांदोडा पंचायत पुरस्कार मेळ्ळा. हांव अशें म्हणना हें सगळें हांवें केलां, पंचायतीन केलां, कारण बांदोडीच्या लोकांनी एकठांय जावन हें काम केलां. वेळोवेळी ज्या ज्या वेळार सरपंच आशिल्ले, पंच आशिल्ले, जिल्ला आशिल्ले, तांच्या हातूंतल्यान हें काम जालां अशें हांव म्हणटा. आज बांदोडे कितें ना हो प्रश्न सगळ्यांत इम्पॉर्टंट. सगळ्यांत पयलीं अध्यात्माचेर सनातन आश्रमान मोठें काम केलां. त्या शिवाय अध्यात्मात आमची जी पारंपारीक देवळां आसा, रामनाथ आसूं, महालक्ष्मी आसूं, लागीश आसूं किंवा गणपतीचें देवूळ आसूं, बांदोडेचेंच उलयता, त्या देवळांतूय अध्यात्माचें काम मोठ्या दर्ज्यान गेली कित्येक वर्सां, म्हणजे 400-500 वर्सां हांव नकळो तें चल्लां. आनी जेन्ना सनातन संस्था हांगा आयली तेन्ना ऑल ओवर इंडियेचे लोक अध्यात्म ह्या विशयाचेर प्रेरणा घेवन हांगा येवपाक लागले. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. बेतलबाटी विलेजर्स कप इंटर विलेज फुटबॉल सर्त जाली. नावेली स्पोर्टिंग क्लबान फादर आग्नेल वायसी ऑफ पारोडाक हारयलो. 4-3 अशा गोल फरकान हो रंगतदार खेळ सोंपलो. नावेली स्पोर्टिंग क्लबान फादर आग्नेल वायसी ऑफ पारोडाक टाय ब्रेकरा वरवीं 4-3 अशा गोल फरकान हारोवन बेताळबाटी विलेजर्स कप फुटबॉल सर्तीचे सेमीफायनलीत सुवात मेळयली.
गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, गौतमी गांवकार आनी सानिका नागवेकर. शेनवारा मळबांत कुपाचे दर्शन जातले. उष्णताय जाणवतली जाल्यार आयतार आनी सोमारा परतून घसघशीत पावस पडटलो. हवामान विभागान येल्लो अलर्ट दिला. गोंयान फुडले 5 दीस वादळी वाऱ्याची शक्यताय आशिल्ल्यान आयतारा आनी सोमारा खातीर येल्लो अलर्ट दिला. शेनवाराक कसलीच शिटकावणी ना. कांय सुवातांनी ढगाळ मळब उरतले. शेनवारचे चडावत आनी उणें तापमान 33 ते 26 डिग्री सेल्सियस मजगती उरतले. पावस परतून लायतलो हजेरी. दमट हवामानाची शक्यताय. हलक्या पावसाची शक्यताय. आयतार आनी सोमारा येल्लो अलर्ट. शेनवारचे तापमान 33 ते 26 डिग्री सेल्सियस. गोंयच्या बोट धन्यांक शिटकावणी ना. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आनी आयचे हे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365 मोगसो.